दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज ऐकलात उत्तमजी मुनगेकर सर. कारण मैदानावर जोश नाही तर चांगलं क्रिकेट नाही, ते जोश निर्माण करण्याचं काम आम्ही सर्व समालोचक करत आहोत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण अमोलजी जमदाडे सरांचा आवाज ऐकलात आणि आज आमच्या समोर उत्तमजी मुनगेकर सर जोडले गेले. समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमने सहर्ष स्वागत करतो आणि थेट मैदानाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातोय. स्ट्राइकिंग इनला तुषार आहे, समोर त्याच्याने खेळलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर सिंगल धावी कंप्लीट झाली आहे. विकेश पाळेकर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले होते पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्या मॅचचा आता विचार करायचा नाही, आता चालू मॅचचा विचार करायचा आहे. देवेंद्र पाहिला मिळाला, ड्राईव्ह केला याने देखील समोरच्या दिशेने 30 सर्कलच्या बाहेर बॉल जातोय. त्यानंतर क्षेत्ररक्षक येतात, बॉलला फील्ड करत आहेत, तोपर्यंत सिंगल धाव. एकेरी धावण्या संघ खेळतोय, धावफलक 2 या आकड्यावर पोहोचलाय. परंतु आत्ता जर पाहिलं तर जाहेश्वर कट्ट्या टीमला 90 धावा तर बनवणं गरजेचं असणार आहे. समोर केलाय, स्वतःच्या बॉलवर बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, झेलबा सुद्धा झाले असते, एका हातामध्ये कॅच झाली असती तर, परंतु याची देखील चर्चा झाली असती. परंतु एक धाव आली आहे. प्रत्येक बॉलवर एक एक धाव खर्च केली विकेश पाळेकरने. आता मात्र कमबॅक करतोय. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा मी ओव्हर टाकत होतो, पहिले षटक हातत होतो, त्यावेळी महागडा ठरलाय, परंतु आता नाही, चुका मी सुधारल्यात. गोलंदाज तयार, यावी फुल टॉस का मतलब फुल्ली लॉस. बॉलला फेकलाय, डीप कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. मिळतात धावा 6. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटका. धावफलक टोटल 9 या आकड्यावर पोहोचलाय. 9 धावा झाल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 3 बॉलवर संयम दाखवलाय आणि त्यानंतर आक्रमण. देवेंद्र तयार, देवेंद्र करंगुटकर आडव्या बॅटने खेळलाय आणि बॉल जर पाहिला तर वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मधून गेलाय. या बॉलवर मिळत आहेत 6 धावा. क्रिकेट मंडळ समीर वांगणकर दाखल होत आहेत. यावी पुलटॉस का मतलब पुल्ली लॉस. पुलटोल वसूल केलाय, याही बॉलला फेकलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस पाळेकर पाहायला मिळत आहेत. तेजस पाळेकरांचा पुढील बॉल, यावेळी स्क्वेअर विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅक टू पंच, परंतु फटका बसलाय.
हा डॉट बॉल आलाय. यावी समोर लॉफ्टेड केलाय, बॉलला फेकलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. दॅट्स अ मॅसिव्ह सिक्स. द बॉल हॅज गॉन आउट ऑफ द पार्क. तुषार करंगुटकर नावाचं वादळ आता पाहायला मिळत आहे. 30 नंबरची जर्सी प्रदान करून आलाय. आज बापर्डे गावामध्ये जाहेश्वरी कट्ट या टीमच्या वतीने खेळतोय. सलामीसाठी आल्या, विश्वास दाखवलाय टीमने. यावेळी हा खराब बॉल फेकलाय, लिंथ भरकटलाय गोलंदाज. लेफ्टीच्या बाहेर बॉल पिचिंग, पंचांचा वाईडचा सिग्नल. प्रेशर आहे गोलंदाजांवर. धावफलक 28 या आकड्यावर पोहोचलाय. 3 बॉलचा काही संपला. यावी चांगला बॉल डिलिव्हर झालाय. ओरपिच बॉल होता, भन्नाट वेग पाहायला मिळालाय आणि योग्यता लेंथवर गोलंदाजी केल्या. बीट झाल्यात फलंदाज. प्रति उत्तर देण्याची ताकद नव्हती. एवढा भन्नाट वेग, तेवढा योग्य टप्पा, त्याचा अचूक अंदाज, तोच मात्र खरा गोलंदाज. यावेळी सुद्धा प्रेशर आहे. आता भरकटलाय, लेफ्टीच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. वाईडचा सिग्नल. पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी असे अनेक उपमा त्या बॉलला दिलेले आहेत. तो बॉल पेश केलाय, परंतु अशा चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. सामना जिंकायचा, चांगले बॉल हाताळावे लागतील, धावा रोखावे लागतील. यावेळी समोर आहे, फटका बसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचले होते, परंतु त्यांच्या हाताला बॉल स्पर्श झालाय, परंतु मायभूमीला दान झालाय. कॅच सुटली की मॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. मैदानावर झालेली एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते, परंतु आपण जर आपल्याला एक सामना पराभूत झाले आहे, श्रेयस 11 पायकरवाडी टीम, त्यामुळे तुम्हाला हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. तुषार करंगुटकर स्ट्राइक एडला. यावेळी प्रॉपर टायमिंग तर नाही झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुढे आलेत, परंतु बॉल हाताला स्पर्श झालाय, परंतु हातामध्ये निसटलाय आणि जीवनदान मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस. सोडशील झेल तर होशील फेल. तुम्हाला कॅच घेणे महत्वाचं आहे. पंचांचा सिग्नल. दुसऱ्या षटकाची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 या आकड्यावर आणि यानंतर चॅलेंजिंग ओव्हर असणार. 50-50 षटक. या षटकामध्ये तुम्हाला धावांची लयलूट करायची आहे. या षटकामध्ये धावा येणं महत्वाचे आहेत, परंतु किती धावा येणार या षटकामध्ये त्यावर तुम्हाला बोनस धावा मिळणं देखील अवलंबून असणार, डिपेंड असणार आहेत. त्यामुळे हे षटक महत्वाचं आहे. धावफलक 33. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश पाहेकर. मला वाटलं होतं हाच गोलंदाज येईल, परंतु रुपेशाला अनुभव आहे. पहिल्या मॅच मध्ये का बॅटिंग केली होती रुपेश यांनी. 16 मध्ये 46 त्यांनी बनवल्या होत्या, 49 बनवल्या होत्या, माफ करा, 16 मध्ये. परंतु पंचांचा सिग्नल हा मात्र वाईड चाललाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक 34 या आकड्यावर पोहोचलाय. 34 धावा. रुपेश पायकर समोर जर आता पाहिलं, समीर वांगणकर, परंतु बॅटला बॉल स्पर्श झालाय. बॅटने घेतले कडा, फलंदाजाला शिकवलाय धडा. समीर वांगणकर बॅक टू द डगआउट बॉक्स. यानंतर कट्ट्या गावातील एक जबरदस्त खेळाडू, हार्ड बिग हिटर आबा कोयंडे याची बरणी लागली आहे. मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. अनेक मैदान आबा कोयंडे यांनी सुद्धा गाजवलेत. कट्ट्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आबा यांनी. परंतु समोर जर पाहिले रुपेश आहेत, ते सुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आता. आबा यांना बॉल समजलं नाही. स्विंग अँड मिस. टप्पा पडलाय.
एसटी रक्षक यांच्या निघून गेला आहे. एकच धावा आली आहे. पहिला बॉलवर वाईड फेकला होता त्यामुळे आता तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. रवी ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु किती धावा मिळणार? एक धाव तर आली आहे आणि स्ट्राईक आता दिलाय तुषार करंगुटकर याच्याकडे, कारण त्याला अनुभव आलाय खेळपट्टीचा. कारण हे षटक चॅलेंजिंग आहे, चॅलेंज करावं लागेल बॉलला, धाडावं लागेल बाउंड्रीच्या बाहेर. तुषार करंगुटकर यावी समोर खेळला, प्रॉपर टायमिंग नाही झालाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन, पहिल्या प्रयत्नाला काय सुटली आहे, परंतु एक धावी पूर्ण झाली आहे. एक धावाने सांघिक धाव पलक 36 या आकड्यावर पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातील फक्त 3च धावा आल्यात. 10+ धावा करणं गरजेचं आहे. बॉल जर पाहिलं फक्त 2च बॉल आहेत. यावेळी फटका बसलाय. बॉल जर पहिला गोशांकी क्षेत्रात गेलाय. एकच धावा या बॉलवर. आणि आता आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 4 धावा, परंतु तुम्हाला या बॉलवर षटकार मारणं गरजेचं आहे. मगाशी सुद्धा तेच झालं होतं. ऋतिक बामणे होते, शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचले होते, परंतु आता आबाला या बॉलवर षटकार खेचायचा आहे. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचा आहे. यावेळी पुढे आलाय, फटका बसलाय स्वतःच्या फॉलो थ्रूवर. रुपेश पायकर यांच्याकडून कॅच सुटली आहे. सहजासहजी सुटत नाही, परंतु क्रिकेट आहे. एक धाव तर पूर्ण झाले. टोटल धावा आल्या त्या षटकामध्ये फक्त 5 धावा. 2 धावा या मात्र लेस होतील, म्हणजे टोटल 3च धावा ऍड केले जातील आणि आत्ता धाव फलक बदललं जाईल. 36 धावा. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. फक्त 5च धावा तुम्ही या षटकामध्ये मिळवल्यात, थोडस निराश केलाय. परंतु आत्ता जर पहिले 2 षटकं सुद्धा महत्वाचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सर्वेश पायकर. समोर जर पाहिलं आबा कोइंडे, क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आबा यांच्याकडे सुद्धा आहे. यावेळी आबा याने दाखवलाय आपला अनुभव आणि बॉलला फेकलाय डीप काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. क्रिकेट सामन्यांचे देवगड. लेग बाईचा सिग्नल पंचांचा आलाय. एक धाव तर मिळाली आहे. आमचे ऑफिसर्स पाहायला मिळत आहेत. आबा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग तर नाही झालाय. एकच धाव मिळते. एक धावाने सांघिक धावफलक 44 आकड्यावर पोहोचलाय. 44 धावा झाल्यात. यावेळी चांगला स्ट्रोक केलाय. बॉलला जर पहिले कव्हर मध्ये धाडलाय. बॉल चालला डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. मिळतात धावा 4. FCC चॅम्पियन ट्रॉफी चौकार. आणि या 4 धावांनी सांघिक धावफलक 48 या आकड्यावर पोहोचलाय. 48 धावा. 48 ला 2 अशी परिस्थिती आहे. देवेंद्र करंगुटकर, समीर वांगणकर हे बाद झाले. आता जर पाहिलं तुषार करंगुटकर स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आबा कोइंडे. एक षटकार आबा यांच्या बॅटमधून आलाय.
सर्वेश पायकर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळी जर पाहिलं ऑन साईडला खेळ आहे. पंचाचा सिग्नल काय असणार? पंचाचा सिग्नल आलाय. 4 धावा बॉलवर मिळत आहेत. सफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता. थोडेसे ऑप्टिकच्या बाहेर गेले होते. जागा बनवली. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. टोटल धावफलक 52 आकड्यावर पोहोचलाय. 5वा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील. टोटल धावफलक 52 आकड्यावर पोहोचलाय. 4थं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक. ट्रॅकेट एडला तुषार यावेळी फसवलाय. लेकटाचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. 4थ्या षटकाची सांगतच झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं. धावफलक टोटल 52 या आकड्यावर स्थिर आहे. आता शेवटचे षटक आहे. त्या शेवटच्या षटकामध्ये धाबांची लयलूट करावी लागेल. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. तेजस गोलंदाजी करत होते. तिसरं षटक रुपेश 5 धावा दिल्यात. म्हणून 2 धावा सुद्धा लेस झाल्या. म्हणजे 3च धावा त्या षटकामध्ये आल्यात. त्यानंतर 4थं षटक सर्वेश त्यांनी 16 धावा खर्च. रुपेश आले आहेत. यावेळी पुलर लेनचा बॉल होता. परंतु एस्टेरिक्स थोडेसे चुकले आहेत. बॉल मागील क्षेत्रात मार्गस्थ झालाय आणि 1 धाव मिळाली आहे. रुपेश पाहीकर स्ट्राईक एडला. आबा कोइंडे. चालू असणारा सामना जाहेश्वरी कट्टा त्यांच्या विरुद्धामध्ये श्रेयस 11 पाहीकरवाडी. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. यावेळी बिगिट आहे परंतु फटका बसलाय. बॉल आकाशाला गवसणी घालून येतोय. तेजस यांनी ही कॅच पकडली आहे. विकेट डाऊन. ही कॅच घेणे एवढं देखील सोपं नव्हतं. कारण हवेमध्ये बॉल होता. इकडे तिकडे बॉल होत होता. परंतु अंदाज घेतला आणि विकेट मिळाली आहे. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन. स्वप्नील करंगुटकर दाखल झाल्यात. आबा कोयंडे यांची जागा घेण्यासाठी. यावेळी भन्नाट वेग पाहायला मिळालाय. पुलर लेनचा बॉल होता. स्वप्नील करंगुटकर यांना बॉल समजला नाही आहे. हा डॉट बॉल आलाय. परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेले तर मग 1 धावा मिळत आहेत. बाईची 1 धावा आहे. यावेळी समोर लॉंग अप आहे. पकडली कॅच. विकेट डाऊन. स्वप्नील सुद्धा बाद झालाय. ओरपीच बॉल होता. आला तसा फेकलाय परंतु बाउंड्रीच्या बाहेर नाही गेलाय. आणि त्यानंतर तेजस करंगुटकर दाखल होत आहेत. फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले. तेजस करंगुटकर दाखल झाल्यात. 2 बॉलचा फक्त काही शिल्लक आहे. समोर तेजस गोलंदाजी ट्रॅकवर. रुपेश पायकर. यावेळी जर पाहिलं कब पॉइंटला बॉलला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटचा प्रयत्न. की ड्राईव्ह. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न बॅकअप आहे. त्यामुळे 2च धावा घेतल्या जातील आणि 2 धावाने सांघिक धावफलक. छप्पन्न धावा. 56.
56 धावा झाल्या. धावा बनवणं गरजेचं होतं, कारण पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 104 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 66, तिसऱ्या सामन्यात 34, चौथ्या सामन्यामध्ये 30 आणि आत्ता पाहायचं किती धावा होणार आहेत. टोटल धावफलक 58 या आकड्यावर पोहोचलं. अगोदरचा सामना जर पाहिला तर त्या सामन्यामध्ये 99 धावांचं लक्ष होतं, ते लक्ष सुद्धा पूर्ण केलं होतं किंग ऑफ गल्ली गँग मांडवडे टीमने. परंतु आता पाहायचं आहे जाहेश्वर कट्टा संघ विजयी होणार की श्रेयस 11 पायकरवाडी संघ विजयी होणार. लक्ष आहे 59 धावांचं. 59 धावा होणार की नाही, काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरून आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक उत्तमजी मुनगेकर सरांचा आवाज.
येस, मॅचला सुरुवात होते. विजय 59 धावांचं लक्ष्य. आबा कोयंडे पाळेकर टीमच्या माध्यमातून, जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू आडव्या बॅटने क्लिक केलाय. पाहायचं या ठिकाणी नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय, धावा मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. आबा येईल गोलंदाजी मार्कवर. विजय 59 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. चांगला चेंडू, घुटना टेक, तमाशा देख इथे पाहायला भेटला. हाताला घासून गेलाय चेंडू षटकारासाठी. फ्लाईट षटकार म्हणावा लागेल. रुपेश पाळेकरच्या बॅट मधून येतोय. आबावरती आक्रमण चढवलंय. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यात टीमची धावत संख्या 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात. रुपेश पाळेकर स्ट्रायकिंग एंडला बॅटर. पुन्हा एकदा आज फॉलो थ्रू मध्ये झेल सुटलाय. थोडेसे दुखापत होतील परंतु इथे चेंडू हाताला लागलाय. डॉट चेंडू जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. फर्स्ट एड बॉक्स पुरवायचा आपण. टीमची धावत संख्या 6 धावा. आबा कोयंडे जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून रुपेश पाळेकर एक षटकार खेचलाय. फ्लाईट षटकार म्हणावा लागेल. टीमची धावत संख्या 6 धावा. सहा धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. चांगली बॅटिंग इथे पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून. दाळेश्वर कट्टा विरुद्ध पाळेकरवाडी अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. तिथे पाळेकरवाडी टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. जाळेश्वर कट्टा संघ बॅटिंग करताना 58 धावा बनवल्यात. विजयासाठी 59 धावांचं लक्ष. आणि हा स्लोअर पद्धतीचा चेंडू फाईन लेगला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी रुपेश पाळेकरच्या बॅटमधून चौकार निघतोय. यस टीजे श्रीफोंड किन टीमची धावत संख्या 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. रुपेश चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी आणि करावीच लागेल. एक सामना पराभूत झालाय. पाळेकरवाडी संघ शफल होऊन लॉंग ऑफला खेळले आहेत परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चुकीला माफी नाहीये. अप्रतिम झेल पकडलाय. पहिला धक्का पोचेल पाळेकरवाडी टीमला. टीमची धावत संख्या 1-10 अशी परिस्थिती आहे. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात. श्रीफोंड किन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत
सामने ठेवले दमदार वाडी पाळेकरवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी पाहिजे हा. विशाल येईल फर्स्ट अँड लास्ट कॉल आपल्यासाठी. विशाल पाळेकर स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वेश. टीमची धावसंख्या 1-10. पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून आबा कोयंडे गोलंदाजी मार्कवर. विजय 59 डावांचं लक्ष आहे, छोटं लक्ष आहे, परंतु इथे चांगली गोलंदाजी करतायत आबा कोयंडे. 2 मोठे फटके सजवले रुपेश पाळेकरने, परंतु नंतर मात्र इथे मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नात रुपेश बाद झाले, झेल बाद झालेत. पहिला धक्का दिलाय पाळेकरवाडी टीमला. टीमची धावसंख्या 1-10 अशी परिस्थिती आहे. ओव्हर क्रमांक 1 सध्या परिस्थितीवरती. आबा कोयंडे स्लोअर पद्धतीचा चेंडू, यष्टी रक्षक मिस झालेत. तोपर्यंत चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे आणि इथे पहिल्या ओव्हरची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11-1 अशी परिस्थिती आहे. पाळेकरवाडी टीमची धावसंख्या 11-1. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. जाळेश्वर कट्टा आपल्याला सुद्धा तीच सूचना आहे. आपल्याला 12th मॅन पाठवायचं आहे या ठिकाणी. तुषार येतोय, नवीन गोलंदाज तुषार करंगुटकर. टीमची धावसंख्या 11-1. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. युवा गोलंदाज तुषार करंगुटकर झाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. विजय 59 डावांचं लक्ष इथे पार करायचं. विशाल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वेश. लेफ्ट हँड बॅटर इथे पाहायला भेटतं आणि त्याच्यासाठी मिड डॉपला एक शतरक्षक सजवला गेलाय. चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला चेंडू जातोय. नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय, तोपर्यंत इथे ते करंगुटकर आहेत. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या वाढते. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात पाळेकरवाडी टीमने. शांत डोक्याने खेळ करावा लागेल. विशाल लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा सर्वेश पाहायला भेटतोय. चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. इथे चेंडू जाईल एका धावेसाठी की काय? एकच धाव इथे पुन्हा एकदा ऍड केली जाईल. धावसंख्या वाढते. लेग बायचा सिग्नल अपेक्षित असेल पंचांकडून. येस, विशाल येतोय स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या विरोधात तुषार करंगुटकर. चांगला चेंडू, स्विंग आणि मिस. मिडल स्टिक वरून हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गुडलेंदवरती टप्पा पडल्यानंतर गती कमी पाहायला भेटली. विशाल थोडेसे बेड झाले. टॉट चेंडू निघतोय. टीमची धावसंख्या रोखून धरले. चांगली गोलंदाजी जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून तुषार करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय, परंतु इथे मात्र सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी विशालच्या बॅट मधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या वाढते. 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा फटका, आउट ऑफ पार, षटकार. विशालच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार खेचले गेलेत पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून. वाढते. 25 धावा बॅक टू बॅक 2 षटकार खेचले. तुषारवरती आक्रमण चढवलंय लेफ्ट हँड बॅटर विशाल पाळेकर इथे. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर करतोय चेंडू. सलग 3रा षटकार तुषार करंगुटकर वरती आक्रमण इथे पाहायला भेटतंय.
हे आयोजन भारी इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1,31 अशी परिस्थिती आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अजितजी राणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत, वेलकम सर आपलं अजितजी राणे सर, धन्यवाद. या ठिकाणी आत्ता मात्र चॅलेंजिंग ओव्हर इथे पाहायला भेटेल. तेजस करंगुटकर इथे पाहायला भेटे. ओव्हर क्रमांक 3 सध्या पेश करण्यासाठी सज्ज असेल. मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अजितजी राणे साहेब हे सर्व उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. बॉलर तयार तेजस करंगुटकर आणि त्याच्या विरोधात इथे सर्वेश पाळेकर पाहायला भेटतोय. पाळेकर टीमच्या माध्यमातून लेफ्ट हँड बॅटर, हे दोन्ही लेफ्ट हँड बॅटर आहेत, चांगली बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विजयी 59 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 50-50 ओव्हर इथे पेश केली जाते. स्लोअर पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने मारायचा होता, गती कमी पाहायला भेटली तेजसची. पहिला चेंडू डॉट फेकलाय तेजसने. किमान 10 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील पाळेकरवाडी टीमला या ओव्हरमध्ये. बॅटर तयार असेल पुन्हा एकदा आणि त्याच्या विरोधात तेजस. चांगला चेंडू आडव्या बॅटने क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 32 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात पाळेकरवाडी टीमने. सर्वेश आणि विशाल अशी जोडी इथे पाहायला भेटते. विशाल येतोय स्ट्रायकिंग इनला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50-50 ओव्हर ISPL च्या धर्तीवरती ही ओव्हर इथे पेश केली जाते. तेजस असेल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय, शोल्डरला घासून चेंडू गेला इथे विशालच्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1च धाव आतापर्यंत निघाली आहे या ओव्हरमध्ये. चॅलेंजिंग ओव्हर आहे. पाहायचंय कशा पद्धतीने बॅटर आक्रमण करेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पाहायचंय थोडंसं अपील सुद्धा झालंय, परंतु बॅटर सेफ आहे, वाईड घोषित केला जाईल. अजून 1 धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. म्हणजेच काय तर या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आतापर्यंत आल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय तेजस या ठिकाणी. करंगुटकर जाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅटर विशालच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार खेचले गेले आहेत, परंतु विशालला सुद्धा शांत ठेवलं इथे तेजसने चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 2च धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, यावर मात्र 1च धाव. गोशांकी क्षेत्रामध्ये टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते, वाढते धावसंख्या. 3 धावा आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये. 10 धावा बनवायचे आहेत. 10 पेक्षा कमी बनवल्यात तर या ओव्हरमध्ये तुम्ही 10 पेक्षा जेवढ्या कमी बनवाल तेवढे मायनस होतील तुमच्या धावा अर्ध्या पटीने. आता मात्र मोठा फटका शफल होऊन सीमारेषा पलीकडे षटकार खेचलाय विशालच्या बॅटमधून. 3रा अप्रतिम देखणा षटकार येतोय विशालच्या बॅटमधून. हे आयोजन भारी जे टीमची धावसंख्या 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले आहेत. 9 धावा आतापर्यंत आल्या आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू आहे, पाहायचं या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण करेल. आणि पुन्हा एकदा घेऊन मोठा फटका सजवला, झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल की काय, परंतु चौकारासाठी चेंडू जातोय. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये झेल सोडलाय आणि इथे मात्र युटर्न घेईल का मॅच हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. 4 धावा ऍड केल्या जात आहे. टीमची धावसंख्या वाढते आहे. 44 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44ला 1 अशी परिस्थिती आहे. पाळेकरवाडी टीमची धावसंख्या. आत्ता मात्र येणारे चेंडू असतील आपल्याकडे 12 आणि या 12 चेंडूमध्ये
तेरा धावा या ओव्हरमध्ये आलेत आणि बोनस तुम्हाला 6 धावा ऍड केल्या जातील म्हणजेच काय 50 धावा झालेत. नवीन गोलंदाज मैदानात सुयश येतोय. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये एकूण 13 धावा आल्या आणि 13 धावामध्ये तुम्हाला 6 धावा पाळेकरवाडी टीमला बोनस म्हणून दिल्या जातील. 9 धावांची आवश्यकता. सुयश येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला सर्वेश पाहायला भेटतोय. लेफ्ट हँड बॅटर. अगोदर थोडेसे शफल झालेत. फुलर लेनचा फटका लॉंग ऑफला अप्रतिम झेल पकडला आणि इथे मात्र बाद होतील सर्वेश की काय पाहायचंय. परंतु इथे झेल पकडला परंतु त्यानंतर इथे येस अंपायरने चॅलेंज केले. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. आपल्या ऑल रूम मध्ये इथे चेंज चेक केलं जात आहे. OUT आउट. बॅटर आउट होतो या ठिकाणी. टीमला बसलेला दुसरा धक्का म्हणावा लागेल. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. समाधान पाहायला भेटेल. पन्नास धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता. सुयश येतोय गोलंदाजीवरती. समाधान ते स्ट्रायकिंग एंडला बॅटर इथे पाहायला भेटेल. टीमची धावसंख्या 50 धावा. अजूनही विजयी 9 धावा बनवायचे आहेत पाळेकरवाडी टीमला. झाळेश्वर कट्टा टीमच्या समोर. चांगला चेंडू पॉइंटला झेल होईल का आणि ते झेल सुटलाय. आतापर्यंत दुसरा झेल इथे जमिनीला दान केला गेलाय झाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून. खराबपैकी तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 3 धावा तर कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जाईल. एकूण 2च धावा ऍड केल्या जात आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. झाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सुयश येतोय. युवा टॅलेंट आहे झाळेश्वर कट्टा टीमच्या माध्यमातून सुयश. एकदा कुटप्याचा चेंडू लॉंग ऑफला चेंडू जातोय. स्टेट ड्राईव्हचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु 1 बाउन्स बॅकअप केलं जातंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत की काय. परंतु एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. सिंगल डबल वरती भर दिला जातोय पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 4 पेश करताना इथे समाधान आणि विशाल. एका बाजूने विशाल चांगली बॅटिंग करतोय. विशाल फटके सजवतोय इथे मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा. 53ला 2 अशी परिस्थिती आहे पाळेकरवाडी टीमची. विजय 59 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. हा मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली जाईल आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत डीपमधून 1च धाव. 54 धावा. समाधान स्ट्रायकिंग एंडला उंचीचा फायदा उठवेल का
आणि षटकार मारून मॅच फिनिश करेल का? क्षमता आहे या बॅटरमध्ये. युवा टॅलेंट समाधान पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून, त्याच्या विरोधात झाळेश्वर कट्टा देवगड टीमचा युवा टॅलेंट सुयश. प्रीमियर लीग भरपूर गाजवले सुयशने. हा पुलर लेनचा चेंडू, परंतु ऑफ स्टंप पिच केलाय, शरीरापासून भरपूर लांब ठेवलाय समाधानाच्या, आणि त्यामुळेच की काय पंचाने वाईट घोषित केलाय. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 54 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या. कुठेतरी एकतर्फी चाललेली लढत इथे पाहायला भेटते. सुरुवात दमदार केली आहे दोन्ही संघाने, परंतु इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू, लॉंग ऑफला चेंडू जातोय. वन बाउन्स सीमा रेषा पल्लीकडे चौकारासाठी जातोय आणि विजयी चौकार लगावतोय समाधान या ठिकाणी, आणि विजयी होतोय तो मात्र विजयी होतोय पाळेकरवाडी संघ. वेल प्लेड पाळेकरवाडी. हाडलक असेल झाळेश्वर कट्टा टीम. 59 धावांचं लक्ष इथे पार केलंय पाळेकरवाडी टीमने. विजयी झालाय पाळेकरवाडी संघ. वेल प्लेड पाळेकरवाडी.